नमस्कार शेतकरी मित्रांनो, सगळ्यात प्रतीक्षेत असलेला पीक विम्यासाठीचा प्रश्न होता अहिल्यानगरचा आणि याच अहिल्यानगरमध्ये आता पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, काय सविस्तर अगदी थोडक्यात जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट माहिती देणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्त वेळ घेणार नाही. अहिल्यानगरमध्ये जवळपास 118 कोटी रुपयांचा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा वाटपाला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये काय मित्रांनो, 118 कोटी रुपयामध्ये जर आपण विचार केला तर निर्मल पिंपळी, परत आष्टेगाव आणि बाबडेश्वर हे जे काही मंडळ आहेत या मंडळांमध्ये आता पीक विमा वाटपाला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये जो काही पीक विमा आहे तो पीक विमा कुठला होता तर हा सोयाबीनचा पीक विमा पेंडिंग होता. याच्यामध्ये जे काही क्लेम केले होते ते 40 ते 50% शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं असे क्लेम करण्यात आले होते आणि हे क्लेम पास देखील झाले. याच्यामध्ये जवळपास 40% शेतकरी अपात्र त्यांनी ठरवलेत. म्हणजे काही शेतकऱ्यांचे पास झाले तर काही शेतकऱ्यांनी त्यांनी अपात्र केले. ते नेहमीप्रमाणेच आहे. हे जे काही 40 ते 50% नुकसान झालेले शेतकरी होते यांना हेक्टरी त्यांनी मदत जाहीर केली होती 14 ते 20,000 रुपये. 14 ते 20,000 रुपये हेक्टरी ही मदत मिळणार होती आणि याच्यासाठी आता राहता असेल, जामखेड असेल, परत कर्जत असेल, अजून जे काही आहेत मित्रांनो त्यांच्यामध्ये हा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा वाटपाला सुरुवात झाली. जामखेडचा तर वाटपाला सुरुवात झालीच होती, पण आता राहता आणि कर्जतमध्ये देखील जर तुम्ही तिकडचे असताल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण की आता याच्यात काही शेतकरी म्हणता की तुम्ही सांगता पण ते काही आलेलं नाही. काही शेतकऱ्यांना येतो, कोणाला 2 दिवस, कोणाला 3 दिवस. ही जी काही प्रोसेस असते ही प्रोसेस 8 दिवसापर्यंत चालू असते आणि मग त्याच्यानंतर कुठेतरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे हेक्टरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 14 ते 20,000 रुपयांपर्यंत हे नुकसान भरपाई किंवा पीक विमा आपण म्हणू, पीक विमा, नुकसान भरपाई नाही, पीक विमा शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झाली. उर्वरित अजून जे काही अपडेट असेल मित्रांनो, बहुतेक शेतकरी मी विचारता कापसाचा पीक विमाचं काय झालं किंवा 2025चं काय झालं. जसे जसे अपडेट आपल्याकडे येतील आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार मित्रांनो. धन्यवाद.